आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो। प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। महाराष्ट्र प्रदेश धर्मग्रामातील तमाम धर्मवासियांना माझा सदर नमस्कार। मी मॅक्विना डायस यूथ युनायटेड फॉर क्राइस्ट वसई विभागाची सभासद। पेंटेकोस्ट सोहळ्यानिमित्ताने होणाऱ्या नोवेनाचा आजचा तिसरा दिवस आणि आजचा विषय आहे साक्रामेंते। आपली कॅथोलिक ख्रिस्त सभा आपणास शिकवते की 7 साक्रामेंतची स्थापना येशू ख्रिस्ताने केली। ह्या साक्रामेंताविषयीचा अधिकाधिक माहिती आज आपण घेणार आहोत। चला तर ह्या नोवेनाची सुरुवात आपण स्तुती आराधनेने करूया। स्तुती आराधना करण्यासाठी संत मायकल चर्च माणिकपूर वसई येथील ग्रेस मिनिस्ट्रीचे सभासद आता करतील, त्यात आपण सहभागी होऊया। प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा। प्रभूचा गौरव प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेली कित्येक दिवस आपण पेंटेकॉस्ट तयारी नवेना यामध्ये भाग घेत आहोत आणि पवित्र आत्म्याठायी वाढ या विषयावर ऐकत असताना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पवित्र आत्म्याद्वारे नवचैतन्य व नवजीवन निर्माण व्हावे आणि आपल्या प्रत्येकाला त्याचा अनुभव यावा, म्हणून या स्तुती आराधनेमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊया। आपण प्रार्थनेला सुरुवात करूया। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, आमेन। परमेश्वर पित्याने प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने जी आपल्याला शिकवली आहे ती आपण म्हणणार आहोत। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गात गेला तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितलं की मी जरी जात असलो तरी माझा आणि आमचा पवित्र आत्मा तुमच्यावर राहील, मी सदोदित तुमच्या बरोबर राहील। आणि म्हणून प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाबरोबर त्याचा पवित्र आत्मा हा असतोच। प्रभू येशू ख्रिस्त हा साथ देणारा आहे, तो नेहमी आपला सांभाळ करतो, प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर राहतो, आणि म्हणून ते आपण गायनाद्वारे आपण गाऊया। येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा। शांती
शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो, शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो. येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो, चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो. येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लॉर्ड प्रभू धन्यवाद, गौरव, महिमा. Thank you. खरंच आपण परमेश्वर पित्याचे इतके महान आणि इतका महान आपला प्रभू परमेश्वर आहे की आपण त्याचे कितीही आभार मानले, त्याला कितीही त्याची स्तुती केली तरी ती कमीच आहेत. कारण त्याने आपल्यावर अनंत असे उपकार केलेले आहेत. क्षणोक्षणी पावली तो आपल्या बरोबर असतो, आपला सांभाळ करत असतो. आपल्याला जेव्हा संकट येतात तेव्हा तो त्याच्या कुशीत आपल्याला उचलत घेत असतो. आणि म्हणून आपण सर्वजण या क्षणाला त्याने आपल्यावर केलेल्या अनंत अशा उपकाराबद्दल त्याचे धन्यवाद करूया, आठवूया त्याने आपल्यावर काय काय असे उपकार केलेले. त्याने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. हे जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे, हे अनमोल जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला चांगले आरोग्य दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला तो आपल्या बरोबर राहिलेला आहे. हा श्वासोश्वास त्याने त्याचा आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आपण आठवण करूया त्याने आपल्याला जितके आपल्यावर उपकार केलेले असतील त्या सर्वाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू जी. सर्वांनी आपले हात उंच करून आपण जिथे कुठे आहात तिथे हात उंच करून एकेका शब्दामध्ये आपल्या आपल्या शब्दामध्ये परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. थँक्यू जी. तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्या दारी. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्या दारी. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले.
त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. थँक्यू जीसस. आभार येशू, धन्यवाद येशू. तुझा आभार मानतो. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. होय प्रभू परमेश्वरा, तू आम्हावर केलेल्या अनंत उपकाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा हा सुंदर दिवस पाहण्याचे भाग्य तू आम्हाला दिले, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तू आम्हाला या प्रार्थने सभेसाठी उपस्थित केले, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ह्या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे प्रभू परमेश्वरा, तू राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहे. आमच्यावर तू अनंत प्रेम करतोस. तुझं प्रेम हे अपरंपार आहे. त्या प्रेमासाठी तू एकुलता एक पुत्र आमच्या तारणासाठी या जगामध्ये पाठवलास. या सर्व उपकाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुझी लेकरे आज तुझ्या चरणाशी आलेलो आहोत. आमचा विश्वास आहे की आज तू आम्हा प्रत्येकामध्ये ह्या क्षणी तू हजर आहेस. हे प्रभू परमेश्वरा, तू आमचा निर्माण करता प्रभू परमेश्वर आहे. आमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस. आमच्या प्रत्येकाचं हृदय तुला माहिती आहे. तूच दिलेलं सर्वस्व आहे. आणि हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणाशी आमचं सर्वस्व तुला देत आहोत. आमच्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, परंतु फक्त एक हृदय आहे. ते आम्ही तुला समर्पित करतो. तू आम्हावर दयेने पहा. तू खूप मायाळू आहेस, खूप दयाळू आहेस. आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा दे. तुझ्या चरणाशी आम्ही नतमस्तक होतो आणि तुला आम्ही वंदितो. तुझी आराधना करतो. तूच आमचा एकमेव परमेश्वर आहेस. तूच आमचं सर्वस्व आहेस. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना. हालेलुया 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 हालेलुया.
स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 तुझी आराधना आराधना तुझी आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. हो प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांशी, तुझ्या लेकरांशी तू बोल. आम्ही ऐकत आहोत. आम्हा प्रत्येकाशी तू बोल. तुझा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकावर पाठव. या येणाऱ्या दिवसामध्ये, या येणाऱ्या सत्रांमध्ये आम्ही जे काही ऐकू ते आमच्या अंतःकरणापर्यंत पोचावं आणि तुझा पवित्र आत्म्याचं दान आणि वर्षाव सदोदित आमच्या बरोबर राहावं. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आभारी ग्रेस मिनिस्ट्रीज. आजचे निरूपण करण्यासाठी ग्रेस मिनिस्ट्रीचेस व वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे सक्रिय सभासद ब्रदर मेलरॉय मोरायस आता आपल्याला मार्गदर्शन करण्यास येत आहेत. त्यांचे स्वागत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र आत्म्यात ठाई वाढ शिबिरामध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. आजचा तिसरा दिवस आणि आजचा जो आपला विषय आहे, साक्रामेंतामध्ये आपल्या सर्वांची वाढ. तर साक्रामेंत काय आहे, त्याचा फायदा काय आहे, ती कशामुळे ख्रिस्त सभा आपल्याला देत आहे आणि कशा प्रकारे या पवित्र आत्म्याठाई जीवनामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. मी परमेश्वरामध्ये आलो किंवा प्रभूची माझी जी ओळख झाली, त्या घटनेला 30 वर्ष होऊन गेलेली आहेत. जन्मता ख्रिस्ती असूनसुद्धा मला अनेक साक्रामेंतांबद्दल काहीच माहिती नव्हती. परंतु जेव्हा 1990 साली मी पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला आणि तदनंतर तीच साक्रामेंत, तीच पवित्र मिस्सा, तेच कुंसार, तेच सर्व पवित्र साक्रामेंटची जी आराधना माझ्यासाठी जणू काय जिवंत झाली. योहान 4मध्ये आपण शंभरुनी स्त्रीबद्दल ऐकतो आणि ख्रिस्ताने जणू काय तिला पवित्र आत्म्याठाई नवजीवन शिबिराचं एक शिबिर दिलं आणि तदनंतर तिला प्रकटीकरण झालं. ती म्हणाली, तू मसीहा आहेस. त्याचप्रमाणे आपण जे सर्व पवित्र आत्म्याठाई नवजीवन शिबिराचा अनुभव आपण घेतलेला आहे, आपल्याला देखील असाच अनुभव आलेला आहे की ती साक्रामेंत
अनेक वर्ष ख्रिस्त सभेमध्ये आहेत, परंतु जणू काय मला त्याचं ज्ञान नव्हतं, त्याचं सामर्थ्य मला कळलं नव्हतं. परंतु जेव्हा पवित्र आत्मा येतो आणि जणू काय ती सर्व साक्रमेंत प्रज्वलित करतो, ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. अनेक आपल्यामध्ये फादर्स आहेत. मी पुष्कळ फादर सिस्टरांना सांगताना हे ऐकलेलं आहे की जेव्हा त्यांनी पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला आणि तदनंतर त्यांचं जे पुरोहित पद आहे ते उजळून आलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारे ते आता त्यांचं पुरोहित पद व्यक्त करत आहेत, कार्य करत आहेत. अनेक आपले जे अन्य ख्रिस्ती पंथातील जे ख्रिस्ती आहेत, जे कॅथलिक नाहीत, अनेकांकडून मी ऐकलेलं आहे की कॅथलिक ख्रिस्त सभेकडे जी साक्रमेंत आहेत त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते आपल्याकडे नाही, असे अन्य पंथीय ख्रिस्ती आज म्हणत आहेत. आणि खरोखरच माझ्या प्रियबंधूंनो, ह्या साक्रमेंटमध्ये आपल्याला सामर्थ्य आहे. आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने महान अशी शिजोरी जणू काय ठेवलेली आहे प्रत्येकांसाठी. आणि म्हणून पवित्र आत्म्याठायी नवजीवन शिबिर प्रत्येकाने केलं पाहिजे. त्याद्वारेच आपल्याला ह्या सर्व साक्रामेंतांचा खरा महत्त्व कळणार आहे, समजून येणार आहे. आणि तो खरोखर साक्रामेंताचा जो अनुभव आहे आणि साक्रामेंताद्वारे जो ख्रिस्ताचा, जो प्रभूचा अनुभव आहे तो आपल्याला मिळणार आहे. तर आजच्या ह्या छोट्याशा शिक्षणामध्ये आज आपण हे साक्रमेंत काय आहे, ते काय करते आणि त्याची आपल्याला का गरज आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. माझं असं वैयक्तिक मत आहे की जिथपर्यंत पवित्र आत्म्याठायी नवजीवन शिबिर आपण करत नाही किंवा त्याचा अनुभव घेतलेला नाही, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा आपण अनुभव घेतलेला नाही, कदाचित आपल्याला साक्रमेंतांचा अनुभव परिपूर्णरित्या घेता येणार नाही. कारण तो अनुभव मी घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तदनंतर ज्या प्रकारे त्याची आवड निर्माण होते, त्या साक्रमेंतांप्रती जी आवड निर्माण होते, मी पाहिलेलं आहे की प्रभूकडे येण्या अगोदर, ख्रिस्ताकडे येण्या अगोदरचं माझं जीवन देवळात जाण्यासाठी कंटाळा, मिस्सा जाण्यासाठी कंटाळा, बायबल वचन करण्यासाठी कंटाळा, प्रार्थना मोरण्यासाठी कंटाळा, रसच नव्हता. परंतु जेव्हा पवित्र आत्म्याचा अनुभव आला तर मग तासनतास जाण्यासाठी एक प्रकारची ओढ ती मी निर्माण केली नाही, पण पवित्र आत्म्याने ते निर्माण केलं. त्या साक्रामेंताची जी गोडी आहे ती माझ्या जीवनामध्ये मी अनुभव केलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर साक्रमेंत काय आहे? साक्रमेंत ही कृपेची प्रभावी चिन्ह आहेत. हालेलुया. कॅथलिक ख्रिस्त सभेचे श्रद्धा ग्रंथ काय सांगते? साक्रमेंत ही कृपेची प्रभावी चिन्ह असतात. त्यांची स्थापना खुद्द ख्रिस्ताने केलेली आहे आणि ती ख्रिस्त सभेकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत. त्यांच्याद्वारे ईश्वरी जीवन आपल्याला प्रदान केले जाते. किती सुंदर आहे पहा की हे सर्व काही अकस्मात आलेलं नाही किंवा लोकांनी घडून आणले नाही, तर ख्रिस्ताने याची योजना केलेली आहे. प्रत्येक साक्रामेंतची योजना ख्रिस्ताने केलेली आहे आणि ती सुपूर्द केलेली आहेत ख्रिस्त सभेकडे. कॅथलिक ख्रिस्त सभा ही ख्रिस्ताने स्थापन केलेली ख्रिस्त सभा. द कॅथलिक चर्च इज द चर्च इन्स्टिट्यूटेड बाय जीसस हिमसेल्फ. पेत्राला त्याने अधिकार दिला आणि ही ख्रिस्त सभा त्याच्या सुपूर्द केलेली आणि त्याद्वारे सर्व साक्रमेंतसुद्धा आपल्याला दिलेली आहेत. तर ख्रिस्ताने दिलेली ही आणि त्याच्याद्वारे काय होत आहे? ईश्वरी जीवन आपल्याला प्रदान केले जाते. हालेलुया. अनेक जे आपले
दुसऱ्या पंथाचे जे ख्रिस्ती लोक बंधू भगिनी आहेत ते सांगतात आणि कदाचित त्यांना ईर्ष्यासुद्धा होते की पहा त्या कॅथलिक ख्रिस्ती लोकांकडे साक्रमेंट आहेत जे आपल्याकडे नाही, कारण त्यामध्ये सहभागी झाल्याने त्यांना वारंवार ख्रिस्ताचा अनुभव घेता येतो जो आपल्याला घेता येत नाही, असे काही अन्य धर्मीय ख्रिस्तीपंथीय बंधू भगिनी म्हणत असतात. कॅथलिक ख्रिस्तसभेचा श्रद्धाग्रंथ 1134 आपल्याला सांगतं, साक्रामेंताद्वारे माणसाला पवित्र केले जाते, ख्रिस्ताचे शरीर ख्रिस्त सभा उभारली जाते आणि शेवटी परमेश्वराची उचित भक्ती आराधना केली जाते. हालेलुया. तर साक्रामेंत कशासाठी आपले दिलेले आहेत? कारण त्याच्याद्वारेच आपण पवित्र केले जातो, ख्रिस्ताचं शरीर म्हणजेच ख्रिस्त सभा उभारली जाते. आज जगात सर्वात मोठी जर कोणती एक गट असेल किंवा समूह असेल तर ख्रिस्त सभा आहे. तो कशामुळे आहे? साक्रामेंतामुळे उभारली जाते आणि शेवटी परमेश्वराची उचित भक्ती आणि आराधना केली जाते. उदाहरणार्थ आपली मिस्सा, ह्यापेक्षा साधारण आणि सोपी आराधना आपल्या जगात कुठेच सापडणार नाही. आणि त्यामध्ये सामील झाल्याने आपण परमेश्वराची आराधना, भक्ती, सर्व काही आपण परमेश्वराच्या त्या उपस्थितीमध्ये येत असतो आणि परमेश्वराप्रती करत असतो. आभार, धन्यवाद, पश्चाताप, आराधना, सर्व काही तर आराधना केली जाते. पोप फ्रान्सिस म्हणतात, सुंदर पहा, साक्रामेंता म्हणजे आपल्या प्रत्येकावरील परमेश्वर पित्याचे कोमळपणाचे आणि प्रेमाचे प्रदर्शन होय. काय म्हणतात पोप फ्रान्सिस? साक्रामेंत म्हणजे आपल्या प्रत्येकावरील, तुमच्या आणि माझ्यावरील प्रत्येकावरील परमेश्वर पित्याचे कोमळपणाचे आणि प्रेमाचे प्रदर्शन. दिस टेंडर लव टुवर्ड्स अस. साक्रामेंताद्वारे प्रभू येशू त्याचं प्रेम प्रत्येकावर वैयक्तिकरित्या प्रकट करतो. हे आहे साक्रामेंताचं महत्त्व. साक्रामेंत ही आंतरिक कृपेची बाह्य चिन्ह असतात. एकदा मी तलासरी भागामध्ये उधवा इथे मला एका आपल्या अन्य ख्रिस्ती पंथाच्या पास्टरने मला बोलावलं खूप वर्षापूर्वी की उपदेश करण्यासाठी, आणि मला फार आवडलं तिथे जाण्यासाठी. आणि मी जेव्हा त्यांच्या त्या सेंटरमध्ये गेलो आणि तिथे मी पाहिलं की प्रभू येशूची चित्र आहेत आणि लोकांच्या गळ्यामध्ये रोजरी आहेत आणि भाकर वाटणे सर्व चालू आहे. आणि मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कॅथलिक नाहीत तरीसुद्धा तुम्ही हे सर्व करता? उधवा म्हणजे आपले आदिवासी बंधू भगिनी ज्या क्षेत्रामध्ये आहेत तिथे. आणि ते म्हणाले ही गोष्ट की साक्रामेंत जी आहेत ही आंतरिक कृपेची बाह्य चिन्ह असतात. लोकांना चिन्ह हवं आहे. ते म्हणाले की लोकांना चिन्ह हवं आहे, लोकांना काहीतरी पाहायचं आहे, ख्रिस्त कुठे आहे. जसं आज आपण पाहतो की त्या साक्रामेंताच्या पेटीमध्ये ख्रिस्त खुद्द हजर आहे. हे आपल्यासाठी चिन्ह आहे जे इतर ख्रिस्ती लोकांसाठी कदाचित त्यांच्याकडे नाही. आणि म्हणून लोकांना चिन्ह हवं आहेत. आणि विशेष करून अशा आपल्या दुर्गम भागामध्ये, गरीब आदिवासी भागामध्ये त्यांना चिन्ह हवं आहे. आणि म्हणून ते पास्टर मला म्हणाले की त्यांना ते द्यावं लागतं, कारण त्यांना चिन्ह हवं आहे. आणि ते चिन्ह आज आपल्याकडे आहे ख्रिस्त सभेमध्ये. साक्रामेंत ही आपल्या ठायी वस्ती करीत असलेल्या ख्रिस्ताच्या अदृश्य उपस्थितीची दृश्य चिन्ह असतात. ख्रिस्त अदृश्य रूपाने हजर आहे, पण ते दृश्य रूपाने आपल्याला ह्या साक्रामेंतात हजर आहे. साक्रामेंत ही ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो आहे हे दर्शवणारी साधना असतात. आणि ते सत्य आहे. मी तो अनुभव रोज घेतो जेव्हा मी मिस्सामध्ये सहभागी होतो की ख्रिस्त जो अदृश्य आहे तो दृश्य रूपाने मला तिथे दिसत असतो. परमेश्वर तुमच्याकडे सध्याच्या सुंदर प्रकारे
ॲन्विल अँडरहिल. ॲन्विल अँडरहिल ह्यांनी हे काय म्हणतात, परमेश्वर तुमच्याकडे सध्याच्या क्षणात साक्रामेंताद्वारे येत आहे. तेथे त्याला भेटा आणि त्याच्या साक्रामेंताद्वारे कृतज्ञतेने त्याचे स्वागत करा. प्रेज द लॉर्ड. ॲन्विल अँडरहिल काय म्हणतात, परमेश्वर तुमच्याकडे सध्याच्या क्षणात, आत्ताच्या ह्या क्षणामध्ये देखील कशा प्रकारे येत आहे, साक्रामेंताच्या रूपाने. जरी आज आपण देवळात जाऊ शकत नाही, मिस्सामध्ये तिथे सहभागी होऊ शकत नाही, पण त्या साक्रामेंताद्वारे ख्रिस्त आपल्यापर्यंत पोचत आहे. ही किती महान, किती सुंदर गोष्ट आहे. ही कोणासाठीच उपलब्ध नाही, आपल्यासाठी आहे की परमेश्वर दररोज आपल्यापर्यंत साक्रामेंताच्या रूपाने, ख्रिस्त शरीराच्या रूपाने, कुंसाराच्या रूपाने आणि अन्य जी साक्रामेंत आहेत त्यांच्या रूपाने परमेश्वर आपल्यापर्यंत पोचतो. किती साधारण आणि सोप्या मार्गाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक साक्रामेंतामध्ये आपल्याला ख्रिस्त भेटत असतो. आणि हे आपण समजून घे, हे कुठून, ह्याचा उगम कुठे आहे, साक्रामेंताचा उगम कुठे आहे. तर सुरुवातीपासून जर आपण पाहिलं, परमेश्वराला नेहमी असे वाटायचे की आपण आपल्या लोकांबरोबर असावे. आजही परमेश्वराला तेच वाटतं, मला माझ्या लोकांबरोबर राहायचं आहे. वचनदत्त भूमीकडे लोक जेव्हा प्रवास करीत होते तेव्हा तो त्यांच्याबरोबर होता. निर्गमच्या पुस्तकामध्ये आपण ऐकतो, दिवसा तो मेघस्तंभाच्या रूपाने आणि रात्री अग्निस्तंभाच्या रूपाने त्यांच्यामध्ये असायचा. सुरुवातीपासून पहा, परमेश्वराची योजना काय होती, मला माझ्या लोकांबरोबर राहायचं आहे. आणि कशा कुठल्या तरी मार्गाने परमेश्वर त्या काळी निर्गम पुस्तकामध्ये आपण असं वाचत नाही, मी तुमच्याबरोबर आहे. अनेक लोक आज असं सांगतात, देव आहे, दिसत नाही पण तो आहे. नाही, परंतु तेव्हा देखील परमेश्वराने त्यांना चिन्ह दिलं. कोणतं चिन्ह? मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ ही चिन्ह होती, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. ते वचनदत्त भूमी स्थानिक झाल्यानंतर देखील तो त्यांच्याबरोबर वस्ती करीत असे. आता ते वचन भूमीमध्ये पोचल्यानंतर देखील असं नाही की ती चिन्ह आता निघून गेली नाही, तर परमेश्वर त्यांना अधिक आणखी चिन्ह देत आहे. आणि तो प्रथम कराराच्या कोशामध्ये आणि नंतर यरूशलेमच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये वस्ती करायचा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय, परमेश्वराला त्याच्या लोकांना दाखवून द्यायचं होतं की मी तुमच्या जवळ आहे. मी कुठे असं आकाशामध्ये इथे तिथे नाही, मी तुमच्या जवळ आहे. चिन्ह काय आहे? मी त्या कराराच्या कोशामध्ये, जे आज आपण जणू त्या ख्रिस्त शरीराच्या पेटीकडे, साक्रामेंताच्या पेटीकडे, टॅबेनाकलकडे जेव्हा पाहतो, तीच उपस्थिती परमेश्वर तिथे आहे. प्रभू येशू ख्रिस्त हजर आहे आणि त्या मंदिरामध्ये तो उपस्थित आहे. हे सर्व आपल्याला बायबलमधील पुढील पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. कोणती पुस्तकं? निर्गम, गणना, अनुवाद, नेहमाया आणि स्तोत्र संहिता, या सर्व पुस्तकामध्ये आपल्याला हे आढळून येतं की कशा प्रकारे परमेश्वर वर्षोनवर्ष त्या इस्रायल लोकांबरोबर तो त्या रानात हंडत होता, त्यांच्याबरोबर होता. वरील पुस्तकांपैकी विशेषतः निर्गमच्या पुस्तकातील काही उतारांचा आपण बारकाईने अभ्यास करूया. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ दिवसा लोकांपुढे कधीही दूर होत नसत. प्रेज द लॉर्ड. ही दोन चिन्ह त्या लोकांपासून कधीही दूर झाली नाही. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे,
हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायली घराण्याच्या दृष्टीस पडत असे. निर्गम 40:38 मध्ये सांगितलेलं आहे की इस्रायलच्या सर्व लोकांनी पाहिलं परमेश्वराची उपस्थिती आहे. दिवसा मेघस्तंभ त्या छावणीवर आणि रात्री अग्नी त्या छावणीवर, त्या तंबूवर असे. आणि सर्व लोकांनी ते पाहिलं की परमेश्वर आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या बरोबर वास करत आहे. हालेलुया. आपण आपल्या लोकांबरोबर सदा सर्वकाळ असणार आहोत ह्याची शाश्वती परमेश्वराने इब्री लोकास पत्र 13:5 मध्ये दिलेली आहे. इब्री लोकास पत्र 13:5 मध्ये परमेश्वर सांगतो, काय म्हणत आहे, तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही किंवा तुला टाकणार नाही. हालेलुया. मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकून देणार नाही. हे वचन अनुवाद 31:8 वर आधारलेले आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाला होता, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि आज देखील इब्रिकरास पत्र 13:5 मध्ये तो आपल्याला तेच सांगून देत आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. परमेश्वराची उपस्थिती साक्रामेंताद्वारे आपल्याजवळ सतत हजर आहे. त्याचबरोबर येशू सुद्धा आपल्याबरोबर असतो आणि साक्रामेंताद्वारे आपल्यामध्ये वस्ती करतो. जुन्या करारामध्ये आपण पाहतो परमेश्वर म्हणत आहे, मी सोडणार नाही, टाकणार नाही. येशू ख्रिस्त सुद्धा आपल्याला तेच सांगत आहे. म्हणूनच साक्रामेंत ही येशू आपल्यामध्ये वास करीत आहे हे दर्शविणारी साधने असतात, अशी साक्रामेंताची व्याख्या केली जाते. प्रत्येक साक्रामेंतामध्ये येशू आपल्यामध्ये येत असतो, आपल्यामध्ये वास करत आहे, ह्याची ही प्रतीक आहे. मत्ते 28:20 मध्ये येशू आपल्याला तशी खात्री वजा हमी दिलेली आहे. खात्रीपूर्वक येशू आपल्याला सांगतो, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. ही हमी येशू ख्रिस्त खुद्द आपल्याला देत आहे. म्हणजेच परमेश्वराला आपल्याबरोबर सदोदित राहायचं आहे असं तो म्हणत आहे. साक्रामेंते ही नित्य जीवी आणि जीवनदायी अशा ख्रिस्ताच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या सामर्थ्याची चिन्ह आहेत. साक्रामेंत ही नित्यजीवी आणि जीवनदायी अशा ख्रिस्ताच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या सामर्थ्याची चिन्ह आहेत. जे सामर्थ्य 2000 वर्षापूर्वी ख्रिस्ताच्या शरीरातून लोकांनी अनुभव केलं, तेच सामर्थ्य आज आपण ह्या सर्व साक्रामेंताद्वारे अनुभव करू शकतो. त्याच सामर्थ्यने प्रभू आपल्यामध्ये उपस्थित आहेत साक्रामेंताद्वारे. ख्रिस्ताचे शरीर असलेल्या ख्रिस्त सभेमध्ये सक्रिय असलेल्या पवित्र आत्म्याची ती कृत्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पवित्र आत्म्यात हे नवजीवन शिबिर, त्याचा अनुभव घेतल्यानंतर, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा अनुभव घेतल्यानंतर खरोखर आपल्याला ते सामर्थ्य अनुभव करता येतं. त्या प्रत्येक साक्रामेंतातील जे सामर्थ्य आहे, ख्रिस्त जिवंत होतो त्या साक्रामेंताद्वारे. ती परमेश्वराची नव्या आणि शाश्वत करारातील सर्वोत्कृष्ट निर्मिती आहेत. पवित्र आत्म्याचं कार्य आहे. पवित्र आत्म्याने जणू काही साक्रामेंत अशासाठी निर्माण केलेले आहेत की आपण खुद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकू. कुठे लिहिलेलं आहे? श्रद्धा ग्रंथ क्रमांक 1116. श्रद्धा ग्रंथ क्रमांक 1116. ख्रिस्त सभेचे संपूर्ण उपासना जीवन
पवित्र मिस्साभोवती आणि साक्रमेंताभोवती गुंफलेले आहे. संपूर्ण. आणि आपण पुढे पाहणार आहोत कशा प्रकारे संपूर्ण जीवन, मानवाचं संपूर्ण जीवन देखील ह्या 7 साक्रमेंतामध्ये गुंफलेलं आहे. ख्रिस्त सभेमध्ये एकूण 7 साक्रमेंत आहेत. बाप्तिस्मा, क्रिस्मा, दृढीकरण म्हणजेच दृढीकरण, ख्रिस्त शरीर, प्रायश्चित साक्रामेंत, रुग्ण अभिषेक, गुरुदीक्षा आणि विवाह. श्रद्धा ग्रंथ 1113. 7 साक्रमेंत आहेत. आणि ह्यामध्ये संपूर्ण ख्रिस्त सभेची उपासना जीवन जे आहे ते या संपूर्ण साक्रामेंता, मिस्सा आणि सर्व साक्रामेंताभोवती गुंफलेले आहे. इतर साक्रामेंतामध्ये मिळणाऱ्या कृपे व्यतिरिक्त बाप्तिस्मा, क्रिस्मा आणि गुरुदीक्षा ह्या 3 साक्रामेंतांना विशेष संस्कारमय स्वरूप किंवा शिक्का लाभलेला असतो. त्याद्वारे ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्ताच्या याजक पदामध्ये सहभागी होत असते आणि वेगवेगळ्या पातळीवर जीवन जगण्यासाठी व त्या पातळीवरील कार्य करण्यासाठी ती ख्रिस्त सभेचा भाग बनत असते. पवित्र आत्मा श्रद्धावंतांना साक्रामेंते स्वीकारण्यासाठी देव शब्दाने व श्रद्धेच्या दानाने तयार करीत असतो. देव शब्दाद्वारे आपण तयारी करत असतो. ही श्रद्धा देवाच्या शब्द हृदयात स्वीकारण्यासाठी माणसाच्या हृदयाची तयारी करीत असते. त्यामुळे साक्रामेंत ही श्रद्धा बलकट करतात व ती प्रकट करतात. श्रद्धा ग्रंथ 1133. जन्मापासून मरणापर्यंत माणसाच्या जीवनातील विविध अवस्था असतात व त्या प्रत्येक अवस्थेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. ह्या अवस्थेमधील आध्यात्मिक किंवा पारमार्थिक गरजा साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेद्वारे भागवल्या जातात आणि त्यासाठी त्या अवस्थेनुसार योग्य ती साक्रामेंते व्यक्तीला दिली जातात. म्हणजेच आपला संपूर्ण जो जीवनकाळ आहे, जन्मापासून मरणापर्यंत जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळी जी गरजा आहेत, जशी शारीरिक गरज आहे, सर्व प्रकारच्या गरजा आहेत माणसाच्या, त्याच प्रकारे आध्यात्मिक गरजांसाठी सुद्धा त्याच प्रकारे त्या अमुक योग्य वेळी आपल्याला साक्रमेंत देखील दिली जात असतात. तर ना जर आपण पाहिलं ती कशा प्रकारे ख्रिस्त सभेने त्या साक्रमेंतांना जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ना अनुक्रमण केलेलं आहे. तर बाल्य अवस्था म्हणजे जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ख्रिस्त सभा आपल्याला बाप्तिस्मा साक्रामेंत देतं. बाल्य अवस्था म्हणजे जीवनाचं सुरुवात. मग किशोर अवस्थेमध्ये आपल्याला प्रायश्चित संस्कार साक्रामेंत आणि ख्रिस्त शरीर, तेव्हा ती गरज आहे आणि त्या गरजेनुसार ख्रिस्त सभा आपल्याला प्रायश्चित साक्रामेंत म्हणजेच कुंसाराचं साक्रामेंत आणि ख्रिस्त शरीर, ख्रिस्ताचं शरीर स्वीकारण्याचं हे साक्रामेंत आपल्या पोषणासाठी. कुमार अवस्था जेव्हा आपण प्रौढ असतो तेव्हा दृढीकरण हे साक्रामेंत ख्रिस्त सभेला देत असते. प्रौढ होत असताना योग्य वेळी आपल्याला विवाह किंवा गुरुदीक्षा हे साक्रामेंत त्या योग्यतेनुसार मिळत असतं. आणि मग जीवन प्रवास संपण्यापूर्वी आपल्याला रुग्ण अभिषेक हे साक्रामेंत ख्रिस्त सभेकडून मिळत असते. म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या गरजेनुसार आपल्याला साक्रामेंत मिळत असतात. आता प्रत्येक साक्रामेंतामध्ये काय मिळत असते, कोणती कृपा आपल्याला लाभत असते, तर थोडक्यात बाप्तिस्मा जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा कृपेमध्ये जन्म
आपला होत असतो. ख्रिस्ताचा यर्दन नदीतील बाप्तिस्मा हे आपल्या लक्षात येईल. तर कृपेमध्ये जन्म, आपण ख्रिस्त सभेचे भाग बनतो. म्हणजे जन्म, सुरुवात कृपेद्वारे. क्रिस्मा किंवा दृढीकरण, त्यामध्ये काय कृपा आहे? तर कृपेमध्ये आपण बलसंपन्न होत असतो. ह्या साक्रामेंटमध्ये आपण बलसंपन्न असतो. आपण आपल्या विश्वासामध्ये बलसंपन्न होत असतो. ख्रिस्त शरीर साक्रामेंट काय कृपा देतं? तर कृपेमध्ये आपलं पोषण करत असतं. शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनाचं पोषण होण्यासाठी ख्रिस्त शरीर. दुसरा भाग जो आहे, पहिला भाग जो आहे तो प्रवेश साक्रामेंट आहे. विश्वासामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला साक्रामेंटांची गरज आहे. दुसरा जो भाग आहे आरोग्यदायी साक्रामेंटे, आरोग्य देणारे प्रायश्चित साक्रामेंट. कृपेद्वारे आरोग्य. जेव्हा आपण कुंसाराला जातो, कुंसारामध्ये प्रायश्चित करतो, तेव्हा आपल्याला आरोग्य मिळत असते. आपलं शरीर नाही, फक्त शरीरच नाही, परंतु आध्यात्मिकरित्या आपला जो प्राण आहे त्याला आरोग्य मिळत असतं. रुग्ण अभिषेक, आरोग्यदायी साक्रामेंट. ह्या जीवनात व मरणोत्तर जीवनात कृपेचं सहाय्य. तर ही कृपा आपल्याला लाभत असते. आजारी व्यक्तींना, जे खाटेला खिळलेले आहेत, विशेष करून त्यांना आरोग्यदायी साक्रामेंट आहे ते कृपेचं आरोग्य. आणि तिसरा गट जो आहे सेवेची साक्रामेंटे. सेवेची साक्रामेंटे म्हणजे त्यामध्ये काय? विवाह, कृपेच्या बंधनात ऐक्य. ही कृपा लाभत असते एकमेकांची सेवा करण्यासाठी. कुटुंब स्थापन करून कुटुंबाची सेवा, विवाहाचं साक्रामेंट. आणि गुरुदीक्षा, कृपेमध्ये मार्गदर्शन, इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतरांना परमेश्वराकडे आणण्यासाठी ही कृपा लाभत असते. तर प्रत्येक साक्रामेंटामध्ये माझ्या प्रेमींनो परमेश्वराची कृपा दडलेली आहे. विशेष जे आपण सर्वसामान्य जे आपण पाहतो, अतिपवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंट हे सर्व साक्रामेंटामध्ये अद्वितीय भूमिका बजावित असल्यामुळे त्याच्याविषयी विशेष माहिती घ्यायला हवी. ख्रिस्त शरीर साक्रामेंट हा पवित्र मिस्सा बळी, हा ख्रिस्ती जीवनाचा उगम व कळस आहे. म्हणून त्याला साक्रामेंटांचे साक्रामेंट म्हटले जाते. हालेलुया. ख्रिस्त शरीर साक्रामेंट व पवित्र मिस्सा बली हा ख्रिस्ती जीवनाचा उगम व कळस आहे. म्हणून त्याला साक्रामेंटांचे साक्रामेंट म्हटले जाते. शिवाय इतर सर्व साक्रामेंटे त्या दिशेने बोट दर्शवितात. हालेलुया. तर सर्व जे ख्रिस्त शरीर किंवा मिस्सा जी आहे माझ्या प्रेमदनो, हा उगम व कळस आपल्या श्रद्धेचा कळस आहे. हालेलुया. कोणीतरी म्हटलेलं आहे सुंदर, क्रुसावरील ख्रिस्त आपल्याला दिसतो परंतु तो तिथे नसतो. अतिपवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंटातील ख्रिस्त आपल्याला दिसत नाही परंतु तो तिथे असतो. हालेलुया. सुंदर. क्रुसावरील ख्रिस्त आपल्याला दिसतो परंतु तो तिथे नसतो. कोणताही क्रुसावर पहा ख्रिस्त, पण तो तिथे नाही. अतिपवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंटातील ख्रिस्त आपल्याला दिसत नाही, त्या भाकरीमध्ये ख्रिस्त दिसत नाही, परंतु तो 100% तिथे आहे, असतो. हे रहस्य आहे. साक्रामेंटातला विशेष महत्त्व प्राप्त झालेला आहे, कारण खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आणि हे वचन फार महत्त्वाचं आहे. योहान 6:53 आणि 53 प्रभू येशूने त्याच्याविषयी स्वतः असे गौरवद्वार काढलेले आहेत. मी तुम्हाला खचित सांगतो,
तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याले नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. पहा, ख्रिस्त शरीराबद्दल, मिस्सेबद्दल खुद्द प्रभू येशू सांगत आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मी त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. त्यामुळे हे ख्रिस्त शरीर साक्रमेंत सर्व स्वीकारण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून योग्य ती पूर्वतयारी करायला हवी. ख्रिस्त खुद्द सांगत आहे. हा माझा अनुभव आहे. ऑक्टोबरच्या 23 तारखेला करोनाने माझ्या वडिलांना अचानक आमच्यातून घेऊन गेले. ऑक्टोबरच्या 23 तारखेला त्यांचं निधन झालं आणि ही एकदम आमच्यासाठी एकदम शॉकिंग न्यूज जणू काय होती. पण तदनंतर काही दिवसात त्या गोष्टीवर विचार करत असताना हे जे वचन आहे योहान अध्याय 6:53 हे खूप सामर्थ्याने मला मिळालं आणि तेच वाक्य मी त्यांच्या जी खास आहे त्याच्यावर लिहिलं की जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो मेला तरी जगेल. माझ्या प्रियबंधूंनो, कारण माझा संपूर्ण विश्वास आहे ख्रिस्त जे हे शब्द सांगत आहे की जिथपर्यंत तुम्ही माझा देह खात नाही आणि माझे रक्त पित नाही तुम्हाला जीवन लाभणार नाही. आणि जो माझा देह खातो आणि जो माझं रक्त पितो तो मेला तरी जगेल. हालेलुया. आणि जो माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. किती सुंदर अभिवचन प्रभूने दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या शोकातून, ह्या दुःखातून सावरण्यासाठी ह्या प्रभूच्या वचनाने आणि विशेष त्या ख्रिस्त शरीराच्या साक्रमेंताने मला खूप सामर्थ्य दिलं. आणि मी माझ्या वडिलांना पाहायचो. लॉकडाऊन सुरू झाला आणि मग एप्रिल, मे, जून गेल्या वर्षी आणि ते घरातून हलूच सटकून निघून जायचे. मी येतो, कुठे जायचे तर चर्चच्या गेटमधून शिरून त्या चर्चच्या खिडकीतून, छोट्याशा खिडकीतून आल्तेरावर पाहत ते कदाचित अर्धा तास, तासभर तिथे बसायचे आणि घरी यायचे. त्या काळामध्ये त्यांना ख्रिस्त शरीर मिळालं नाही, परंतु रोज घरातून ते निघून जायचे आणि तिथे तासभर बसून ते पुन्हा घरी यायचे. त्या अगोदर, लॉकडाऊन होण्याच्या अगोदर नित्यक्रमाने रोज मिस्साला जाणारा व्यक्ती. आणि म्हणून प्रभूने सांत्वन करण्यासाठी मला हे वचन देत असताना सांगितलं की जर कोणी माझे देह खातो आणि माझे रक्त पितो, जरी तो मेला तरी तो जगेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. होय माझ्या प्रियबंधूंनो, साक्रमेंतामध्ये हे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आहे आणि हे आपल्या प्रत्येकासाठी आहे. विशेषतः पवित्र मिस्सा. थोडक्यात साक्रमेंताचा स्वीकार आपण यात्रिकपणे किंवा उदासीन वृत्तीने करू नये, तर प्रभू येशू ख्रिस्ताचे खरेखुरे शिष्य म्हणून भक्तिभावाने व समर्पित वृत्तीने करावा. आपण जेवढ्या श्रद्धेने व प्रेमाने त्याचा स्वीकार करू तितक्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा प्रभाव जाणवेल. मला तो जाणवत आहे. माझ्या वडिलांना देखील तो जाणवत होता. जणू काय तिथे बसून त्या प्रभू येशू ख्रिस्ताशी संवाद करत होते, बोलत होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण जितक्या मन मोकळ्या
प्रतिसाद देऊ, तितक्याच प्रमाणात साक्रामेंताचा परिणाम आपल्याला जाणवू शकेल. तर माझ्या प्रियबंधूंनो, पवित्र आत्म्याठायी वाढ या शिबिरामध्ये सहभागी होत असताना आणि पवित्र आत्म्याचा तो अभिषेक स्वीकारत असताना आपण परमेश्वराकडे, प्रभूकडे हीच प्रार्थना करूया की ते साक्रामेंतामध्ये जी सामर्थ्य दडलेलं आहे ते आपल्या प्रत्येकानं अनुभवता यावं, अनुभव करावं. सर्व भीती आपल्या जीवनातून नाहीशी व्हावी आणि प्रभू आपल्यामध्ये त्या ख्रिस्त शरीर, त्या साक्रामेंताद्वारे, त्या पवित्र शरीराद्वारे, ख्रिस्त शरीराद्वारे, त्या मिस्सेद्वारे दररोज आपल्याकडे येत आहे, आपल्यामध्ये वस्ती करत आहे, आपल्यामध्ये राहत आहे. आपला त्याच्याशी संबंध जुडलेला आहे. तो आपल्याला आजही सांगत आहे, मी सोडणार नाही. माझी उपस्थिती जशी त्या इस्रायली लोकांबरोबर त्या वाळवंटामध्ये होती, तशी तुमच्याबरोबर देखील ह्या कठीण प्रसंगामध्ये आहे, असणार आहे. मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. हे प्रभूचे शब्द आपल्याला आज धैर्य देव, सामर्थ्य देव आणि आपण सर्वांनी या साक्रामेंतामध्ये, सर्व साक्रामेंतामध्ये वाढण्यासाठी आपण प्रयत्न करूया. हीच प्रभूचरणी माझी सर्वांसाठी प्रार्थना. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आभारी ब्रदर मेलरॉय मोरायस, आपल्या स्वभावातून अभ्यासपूर्वकरित्या आपण साक्रामेंतावर निरूपण केले. आपणास धन्यवाद. पोप फ्रान्सिस म्हणतात, आज जगाला साक्षीची गरज आहे. तर आपण ऐकूया, पूर्वी हिंदू असलेले व प्रभूचा अनुभव आल्यानंतर ख्रिस्ताकडे आलेले व ख्रिस्ताचे साक्ष व सुवार्ता वसई विभागात गाजवणार, तसेच वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे सक्रिय सभासद ब्रदर प्रतिराज यादव ह्यांचे आपण स्वागत करूया. ते आपणासमोर हिंदीमध्ये त्यांची साक्ष सादर करतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद मेरे महान पिता, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रिय भाइयों और बहनों, मेरा नाम है प्रतिराज यादव. मेरे परिवर्तन के बाद मैं वसई में यहाँ वहाँ हिंदी भाषा में साप्ताहिक प्रार्थना सभा ढूंढ रहा था. मेरे एक मित्र के द्वारा पता चला कि मानिकपुर चर्च में ग्रेस मिनिस्ट्री की सोमवार को हिंदी में प्रार्थना सभा होती है. मैं आने जाने लगा, हर सोमवार को प्रार्थना में भाग लेने लगा. आते जाते मेरी मुलाकात फ्रांसिस अंकल से हुई, जो ग्रेस मिनिस्ट्री के सक्रिय सदस्य हैं. अब वो मेरे मित्र बन गए. जिन बातों में कि मुझे दुविधा होती थी, जो समझ में नहीं आता था, वह सब बातें मैं अंकल से पूछता था और वो बड़ी अच्छी तरह से मुझे समझाते थे. एक बार मानिकपुर ग्राउंड में एक प्रार्थना सभा के दौरान मुझे अनुभव आया कि मुझे बपतिस्मा लेना चाहिए. इस अनुभव को मैंने फ्रांसिस अंकल को बताया. उन्होंने कहा, यह तो प्रभु का बुलावा है और आपको तैयारी करके बपतिस्मा लेना चाहिए. मैंने बड़े उत्साह से इस बात को स्वीकार किया, तैयारी करने लगा और मेरी इच्छा थी कि मैं यूपी में फादर अनिल देव के हाथों बपतिस्मा लूँगा. 2002 में 22 नवंबर को सेंट मैरी चर्च नई बाज़ार में फादर अनिल देव के हाथों से बपतिस्मा लिया. बपतिस्मा के बाद मैंने मेरे अंदर बड़ा बदलाव देखा. गहरे विश्वास की कृपा मिली, पाप और बुराई से दूर रहने की कृपा मिली और ईश्वरीय प्रेम का गहरा अनुभव होने लगा. बपतिस्मा के बाद मैं फिर से वसई में आकर लोगों के बीच में काम करने लगा. पाप स्वीकार संस्कार के प्रति मेरा अनुभव, अपने मित्रों के मदद से एक बार एक बीमार व्यक्ति के लिए एवरसाइन में प्रार्थना करने के लिए गया. घर में एक 70 वर्षीय महिला दर्द से करा रही थी. उसके दोनों पैरों में जख्म था. इस जख्म के कारण वो
बहुत दर्द में थी। उससे बातचीत किया तो उसने बताया कि मैं एक रिटायर्ड नर्स हूँ, मैं कैथलिक हूँ, लेकिन पिछले बहुत वर्षों से मैंने कैथलिक चर्च छोड़ दिया है, बिलीवर चर्च में गई और कुछ साल के बाद बिलीवर चर्च भी छोड़ चुकी हूँ। अब मेरे समझ में नहीं आ रहा है मुझे क्या करना चाहिए। मैंने उनसे बात करना शुरू किया और उनको बताया कि आपने जो कैथलिक चर्च छोड़ दिया, दूसरे चर्च में विश्वास किया, यह एक बड़ा अपराध है, इसका आपको पाप स्वीकार करना होगा फादर के पास जाकर। उन्होंने कहा कि फादर लोगों से मुझे सख्त नफरत है। मैंने पूछा कारण? उन्होंने बताया कि जब मैं 25 वर्ष की थी, मेरी शादी एक नौजवान से तय हुई थी। शादी से 10 दिन पहले उस नौजवान ने शादी से इनकार किया। मैंने फादर लोगों से अनुनय भी नहीं किया कि उस लड़के पर दबाव डालें और मेरी शादी करवा दें। फादर ने कहा कि दबाव डालना चर्च के विरुद्ध है और यह मैं नहीं कर सकता। तब से हम फादर लोगों से अलग हो गए, कैथलिक चर्च से अलग हो गए और अब नहीं समझ में आ रहा है क्या करना चाहिए। मैंने उनको समझाने का प्रयत्न किया, बहुत सारे वचन सुनाए कैथलिक चर्च के बारे में और फादर लोगों को कैथलिक चर्च में जो अधिकार है उसके बारे में। घंटों प्रयास के बाद वो समझ पाई। अगले दिन फादर को उन्होंने बुलाकर अपने घर में पाप स्वीकार करके पवित्र ख्रिस्त शरीर ग्रहण किया। हम देखे कि कुछ ही दिनों में जो वर्षों का जख्म भर नहीं रहा था, बिल्कुल 80% ठीक हो गया। उनका दर्द निकल गया। अब जो चैन से सोने लगी। उनका यह विचार था कि बुढ़ापे में उनकी बहन की बेटी उन्हें संभालेगी। कुछ विवाद के कारण उसने संबंध तोड़ लिया था, लेकिन पाप स्वीकार के बाद, पवित्र ख्रिस्त शरीर ग्रहण करने के बाद कुछ दिनों में ही उनकी बहन की बेटी बेंगलोर से आई और उन्हें संभालने के लिए बेंगलोर ले गई और उन्होंने और कुछ महीनों के बाद बड़ी शांति से मृत्यु गति को प्राप्त किया। पवित्र ख्रिस्त शरीर संस्कार के बारे में मैंने कई बार प्रभु के जीवित होने का अनुभव किया है। एक बार का अनुभव इस प्रकार से है कि फादर रेमंड डिसोजा जब एवरसाइन में पैरिश प्रीस्ट थे, प्रमुख धर्मगुरु थे, तो वे हर महीने के पहले शुक्रवार को बीमार लोगों को और जो बूढ़े कमज़ोर लोग हैं उनके घरों में जाकर पवित्र ख्रिस्त शरीर दिया करते थे। वे मेरे रिक्शे से जाते थे, मैं उनके साथ लोगों के घर में जाता था। फादर लोगों के घर में जाने के बाद पवित्र ख्रिस्त शरीर में जीवित यीशु के बारे में बताकर उन्हें पवित्र ख्रिस्त शरीर देते थे। यह क्रम लगभग सवेरे 9 बजे से दोपहर 1 बजे तक चलता था। हर महीने का यह कार्य था। इससे मैं बहुत प्रभावित होता था और फादर की बातें सुनकर अपने हृदय में लिया करता था, जिससे पवित्र ख्रिस्त शरीर के प्रति मेरा और भी गहरा विश्वास हो गया। प्रिय भाइयों और बहनों, मेरा बपतिस्मा 2002 में हुआ था, लेकिन मैंने चर्च में विवाह संस्कार नहीं लिया था। मेरा विवाह संस्कार 4 साल पहले चर्च में हुआ, लेकिन मेरी बड़ी बेटी 36 साल की है, जो सबसे छोटी है वो 18 साल की है। अर्थात मैंने बहुत देर से चर्च में विवाह संस्कार लिया। वो भी मुझे लगता था कि लेना की ज़रूरत नहीं है, क्योंकि मेरा पूर्व विवाह हो चुका है, पहले से विवाह हुआ है। पिछले कुछ साल से फादर फिलिप वाज के संगति में काम कर रहा हूँ। अन्य ख्रिस्ती भाई बहनों को उनके पास लाता हूँ। जब वो बपतिस्मा ग्रहण करते हैं, जिनकी पहले शादी हुई है, बपतिस्मा के बाद उन्हें बुलाते हैं और उनको विवाह की तैयारी करा के उन्हें विवाह संस्कार देते हैं। ऐसा बार बार देखने के बाद मुझे भी लगा कि मुझे भी विवाह संस्कार चर्च में लेना चाहिए। तो 4 साल पहले मैंने चर्च में जब विवाह संस्कार लिया, तब मुझे पता चला कि मेरे और मेरे पत्नी के प्रति हम दोनों एक और अधिक जिम्मेदार बन गए। हमारे बीच में गहरा प्रेम हो गया और इतना ही नहीं, यह बात लोगों में फैलने लगी, लोगों में चर्चा होने लगी कि ये एक दूसरे से बहुत नज़दीक रहते हैं, एक दूसरे का बड़ा ख्याल रखते हैं और ये
इनके बीच में ज़्यादा वाद विवाद नहीं है, क्योंकि विवाह संस्कार की तैयारी में जो समझाया गया था उसे हमने बड़ी अच्छी तरह से ग्रहण किया। मेरे बच्चे भी इस बात को देखकर प्रार्थना में पूरी तरह से हमारी मदद करते हैं और घर में बहुत ही मेल जोल के साथ एक दूसरे को संभालते रहते हैं। प्रिय भाइयों और बहनों, पिछले महीने मार्च 26 तारीख को पता चला कि मुझे और मेरे परिवार में 15 लोगों को कोरोना बीमारी है। मेरी बीमारी बढ़ती गई। 28 मार्च को डॉक्टर ने कहा कि आपको हॉस्पिटल में एडमिट होना पड़ेगा। यहाँ वहाँ पता लगाया, किसी हॉस्पिटल में कोई जगह नहीं थी। शाम का समय था, परिवार के लोग बहुत उदास थे। मेरे आसपास सब लोग खड़े हुए थे कि हमारे पास ज़्यादा पैसा भी नहीं है और जिन हॉस्पिटलों में हम इलाज करा सकते हैं वहाँ कोई बेड नहीं है, तो क्या होगा। मैंने बच्चों को बताया, मेरी पत्नी को बताया कि देखिए, हमारे पास पैसे की कमी है, अस्पताल में बेड की कमी है, लेकिन हमारे पास प्रभु यीशु है जो सारी बातों को पूरा करता है और उसका वादा है कि मैं संसार के अंत तक तुम्हारे साथ रहूँगा। पूरे परिवार के लोगों ने रात में प्रार्थना किया। अगले दिन सवेरे एक मित्र की मदद से जनसेवा हॉस्पिटल में मुझे बेड मिला, मेरा इलाज शुरू हुआ। मैं धन्यवाद करूंगा डॉक्टर ब्लॉन्टन डायस को, जिन्होंने बिना फीस लिए मेरा और मेरे परिवार के 15 लोगों का इलाज किया। हॉस्पिटल के लोगों ने उनके फीस के लिए 10,000 जमा करवाया था, उसको भी उन्होंने वापस कर दिया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आभारी ब्रदर पृथ्वीराज, आपल्या हृदयस्पर्शी साक्षीने प्रभूचा जवळून अनुभव घेण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे। आपको बहुत बहुत धन्यवाद। प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण पेंटेकॉस्टच्या नवेना प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया। ज्यांना शक्य असेल त्यांनी गुडघे टेकावे। पवित्र आत्म्यासाठी नवेना प्रार्थना। हे माझ्या परमेश्वरा, पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो। आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत। हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो। हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू गरिबांचा पिता आहेस। तू उत्कृष्ट सांत्वन करता आहेस। आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही। हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत। तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेंटेकॉस्टच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानाने भरलेस। हे पवित्र आत्म्या, त्याच दयेने व दानशूरतेने त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर। आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर। आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात, म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्हासित कर। हे पवित्र आत्म्या, आमचे अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर। विविध बंधनातून जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक। आम्हाला येशूच्या प्रेमाने भर। परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे, म्हणून पवित्र आशा आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे। नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा
प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. स्तो तुला भक्तीने झाकलेल्या देवा, ह्या रोटीच्या रूपात आहे झाकलेला माझे सर्व काहीच मी तुला देतो. काकी लक्ष लावो, आनंदी होतो, दृष्टी हातास जिभेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी, शब्द देव पुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, आम्ही या पवित्र साक्रामेंताबद्दल तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र साक्रामेंताची भक्ती आम्ही मनापासून करतो. विश्वास ठेवतो की या पवित्र साक्रामेंतामध्ये तू पूर्णपणे हजर आहे. आम्ही तुला आमचा परमेश्वर म्हणून वंदितो, आमचा परमेश्वर म्हणून तुझी भक्ती करतो. पवित्र ख्रिस्त सभेमध्ये तू दिलेल्या सर्व साक्रामेंताबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. हे परमपवित्र परमेश्वरा, प्रत्येक साक्रामेंतामधून तू तुझा पवित्र आत्मा, तुझे आशीर्वाद, तुझे संपूर्ण जीवन तू आम्हाला देत असतोस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, साक्रामेंते, साती साक्रामेंते ही तुझी ख्रिस्त सभेला दिलेली एक अनमोल देणगी आहे, आणि त्या देणगीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. या साक्रामेंताद्वारे तू आमच्या भेटीला येत असतोस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व समर्थ परमेश्वरा, हल्ली संपूर्ण जग एका दुःख काळातून, संकट काळातून जात आहे. अनेक लोक आजारी पडलेले आहेत. कोरोना व्हायरसमुळे बरेच लोक इन्फेक्टेड झालेले आहेत. त्या सर्वांवर तुझ्या कृपेची दयादृष्टी वळव. तुझा पवित्र स्पर्श त्यांना होऊ दे. तुझ्या साक्रामेंताचे आशीर्वाद त्यांना लाभू दे. त्यांना बरं कर. जे लोक आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, इलाज घेत आहेत, जे सिरियस आहेत, ICUमध्ये आहेत, त्या सर्वांना स्पर्श कर आणि बरं कर. जे लोक घरी आहेत, आजारी आहेत, उपचार घेत आहेत, त्या सर्वांना देखील तू स्पर्श कर आणि त्यांना बरं कर. जी मुलं या व्हायरसद्वारे इन्फेक्टेड झालेली आहेत, त्या सर्वांना तुझा पवित्र स्पर्श होऊ दे आणि त्यांना पूर्ण हिलिंग प्राप्त होऊ दे. बऱ्याच लोकांना या कोरोना व्हायरसचं
भयानक असं स्वरूप अजून कळलेलं नाही, त्या सर्व लोकांना हे संकट जे आलेलं आहे ते निर्दयी आहे आणि मोठं आहे याची जाणीव होऊ दे. आणि सर्वांनी विशेष काळजी घ्यावी, एकमेकांची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, जे नियम सरकारतर्फे देण्यात आलेले आहेत ते सर्वांनी पाळावे म्हणून सर्वांना विशेष कृपा दे. आम्हा सर्वांना एकमेकावर प्रेम करण्यास पात्र बनव, म्हणजे आम्ही एकमेकांची काळजी घेऊ आणि हे जे संकट जे जगावर कोसळलेलं आहे त्यामध्ये आम्ही विश्वासाने धीर धरून राहू आणि तुझ्या नावाचे आम्ही गौरव करू. प्रभो, जे खूप दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, जे दुःखाने ग्रासलेले आहेत, ज्यांना फायनान्शियल असिस्टन्स सापडत नाही, अशा सर्व लोकांना तुझ्या मदतीचा हात पुढे येऊ दे. आणि जे व्हॉलंटियर्स मदत करत आहेत, ज्या संघटना मदत करत आहेत, चर्च जे प्रकल्प उभारत आहे आणि मदत करीत आहे, त्या सर्वांना तुझी विशेष कृपा लाभू दे आणि सर्वांपर्यंत तुझी मदत पोहोचू दे. या संकट काळामध्ये आम्हा सर्वांना एकत्र ठेव आणि एकत्र तुझ्या नावाचे गौरव करण्यास आम्हाला सहाय्य कर. आम्ही सर्वांनी या दुःख काळामध्ये, संकट काळामध्ये एकमेकांना धीर द्यावा, एकमेकांना मदत करावी म्हणून आमची अंतःकरणे प्रेमाने एकमेकांसाठी उघड, म्हणजे आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास पात्र ठरू. सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या पवित्र साक्रामेंताचे आशीर्वाद फार मोठे आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात तुझ्या पवित्र साक्रामेंताची भक्ती केली जाते. आता आम्ही विशेष करून तुझ्या पवित्र साक्रामेंताचे आशीर्वाद, जे गंभीर आजारी आहेत, ICUमध्ये जे ट्रीटमेंट घेत आहेत, जे मरणाच्या पंथाला टेकलेले आहेत, ज्यांच्याविषयी डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांनी धीर सोडलेला आहे, अशा सर्व लोकांना तू स्पर्श कर आणि त्यांना बरे कर. तुझ्या प्रेमाचा अनुभव त्यांना या संकट काळामध्ये येऊ दे. जे सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर लोक या आजारी लोकांची, कोरोना व्हायरसग्रस्तांची काळजी घेत आहेत, त्या सर्व डॉक्टर्सना, नर्सेसना तुझ्या पवित्र साक्रामेंताचा स्पर्श होऊ दे. तुझ्या पवित्र साक्रामेंताचे आशीर्वाद लाभू दे. त्यांना विशेष सहाय्य लाभू दे, त्यांना विशेष शक्ती लाभू दे, म्हणजे ते सर्व लोकां जे आजारी आहेत त्यांची सेवा करू शकतील. आम्ही विशेष आशीर्वाद मागतो. जे घरी आजारी आहेत आणि जे घरी ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना ह्या आजाराचे गांभीर्य कळावे आणि त्यांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी म्हणून त्या सर्वांना स्पर्श कर. जी मुलं, विशेष करून लहान मुलं आजारी आहेत, त्या सर्वांना तुझ्या पवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद लाभू दे आणि त्यांना तुझ्या पवित्र नावाचा आणि तुझ्या पवित्र वात्सल्याचा अनुभव येऊन ते पूर्णपणे बरे होऊ दे. या संकट काळात आम्हा सर्वांवर दया कर आणि आम्ही विशेष करून तुझ्यावर भरवसा ठेवून तुझ्या चरणी स्वतःला विलीन करावे म्हणून आम्हाला विशेष कृपा दे. सर्वांवर दया कर, सर्वांना कृपा दे, आम्हाला एकत्र ठेव आणि तुझ्या पवित्र नावाचे गौरव करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद हा सर्वांवर येऊ दे आणि सर्वांना तुझ्या आरोग्याचा स्पर्श होऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही अंत सुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला.
शक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा उभया पासुनिया प्रसवे जो तो शुद्धात्मा ईश अमुचा मंगल भावे स्तवूतयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गावो त्याच्या स्तवनाला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो